नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। डॉक्टर मोदी करता है, पुलिस वाले करता है, निवडणूक आयोगाचा निषेध, निषेध सोमागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। काँग्रेसच्या उत्तर जिल्हा रत्नागिरी अध्यक्ष सोनलक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने इथे काही वेळ रास्ता रोको केलेला आहे चिपळूणमधील भादुशेख नाक्यामध्ये आणि घोषणा दिल्या. त्याचबरोबर स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे. नक्की त्यांच्या मागण्या किंवा त्यांनी जो रास्ता रोको केला तो का केला आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मॅडम काय सांगाल तुम्ही, आज रास्ता रोको काही वेळ केला, स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे, काय करणे त्याच्या मागचं? वोट चोरी जी आहे, जे भारतीय संविधान जे कुठे ना कुठे पायदळी उडवण्यात येत आहे, त्या विरोधामध्ये आम्ही रास्ता रोको आणि स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे. कारण हे जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या कष्टांनी जे त्यांनी हे संविधान दिलं आणि हे सर्व समान न्याय आणि कायदा हे सगळ्या लोकांसाठी भारतीयांसाठी जे बनवलेलं आहे, तर ते कुठे ना कुठे आता पायदळी उडवत चाललेले बीजेपी RSS, तर त्यामुळे आम्ही ही स्वाक्षरी मोहीम आणि रास्ता रोकोचं आंदोलन केलेलं आहे. काय सांगाल? मुळातच कर्नाटकमध्ये महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात राहुल गांधींनी जो मुद्दा मांडलेला आहे की 1 लाखापेक्षा जास्त मतं ही बोगस आहेत, काही मतं डुप्लिकेट आहेत, एका ठिकाणी 80-80, 100-100 मतं आहेत, अशा पद्धतीने देशामध्ये मतदार याद्या आहेत. याचा पुरावा राहुल गांधीने मीडियासमोर जे निवडणूक आयोगाने दिला होता त्यांच्या याद्यामध्ये करून दाखवला. निवडणूक आयोगाने आम्हाला डिजिटल याद्या द्यायला पाहिजे होत्या, त्या याद्या सुद्धा दिलेल्या नाहीत. निवडणूक आयोग उलट राहुल गांधी यांना, आमचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना मुळातच सांगते तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या. हे 140 करोड देशातील जनतेचा अपमान आहे. मुळातच चोरी ही निवडणूक आयोगाकडून झालेली आहे आणि निवडणूक आयोगच शपथपत्र मागत आहे. हे देशातील संविधानाला धोका आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये एक माणसाला एक मतदानाचा अधिकार आहे. जर या देशामध्ये एक माणूस 8-8, 10-10 ठिकाणी मतदान करत असेल, बोगस नंबर असतील, तर याची फार गांभीर्याने चौकशी व्हायला पाहिजे. देशामध्ये शुद्ध पद्धतीने मतदार याद्या तयार झाल्या पाहिजे. हा घटनेचा संविधानाचा अपमान आहे की 8-8 एक मतदार 4-4 वेळा मतदान करतो आणि ही जी वोट चोरी जी देशामध्ये चालू आहे ही त्वरित थांबवली पाहिजे. यासाठी आम्ही यापुढेही अति तीव्र आंदोलन करत राहणार. राहुल गांधींनी वोट चोरी निदर्शनास आणली आणि ते रस्त्यावर उतरले, मात्र त्यांना अटक करण्यात का आली प्रियंका गांधींना, राहुल गांधींना? काय कसं बघता याच्याकडे? कारण का हे कुठे ना कुठे हुकुमशाहीकडे देश नेण्याचा जो ह्याचा मोदी सरकारचा, भाजप सरकारचं जे मोहीम आहे ती आम्ही ही कधी सक्सेसफुल होऊन देणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी लोकशाहीमध्ये त्यांना अटक करण्यात गेलं. त्यांना एकतर निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या इकडे त्यांना पोहोचून नाही दिलं आणि त्यांना मध्येच रस्त्यातून अटक केली. हे कुठे ना कुठे लोकशाही संपूर्ण हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न हा कुठे ना कुठे होत आहे. आपण पाहिलं काँग्रेसची तीव्र भावना आहे की कुठेतरी लोकशाही बाजूला करून हुकुमशाही आणण्याचं काम हे भाजप करत आहे. कॅमेरामन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी.